नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण होळीची अशी कथा ऐकणार आहे जी ऐकून तुमचं भाग्य बदलू शकतं। पण ही कथा आपल्याला होळीच्या दिवशीच ऐकायची आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही आहे भक्त प्रल्हादाची कथा। खूप वर्षांपूर्वी एक राक्षस राजा होता। त्याचे नाव हिरण्यकशिपू असे होते। तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी असा राजा होता। त्याला वाटायचं की संपूर्ण जगाने फक्त त्याचीच पूजा करावी, म्हणजे त्यालाच मानावे। पण त्याचाच मुलगा होता प्रल्हाद। लहान वयातही तो परमेश्वर विष्णू यांचा मोठा भक्त होता, म्हणजे भगवान विष्णू यांना तो अतिशय मानत असे। हिरण्यकशिपूला हे अजिबात आवडत नव्हतं, कारण हिरण्यकशिपूला वाटायचं की सगळ्या जगाने, संपूर्ण जगाने फक्त माझीच पूजा करावी, इतर कोणत्याही देवाला मानू नये। तो वारंवार प्रल्हादाला म्हणायचा, माझीच पूजा कर। पण प्रल्हाद शांतपणे म्हणायचा, परमेश्वर सर्वत्र आहेत, मी फक्त विष्णूंचीच पूजा करीन। म्हणजे यावरून आपण बघू शकता की प्रल्हादाची भगवान विष्णूंवर किती भक्ती होती। त्यामुळे राजा संतापला, म्हणजेच हिरण्यकशिपू हा संतापला। त्याने प्रल्हादाला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला अतिशय राग आला होता। त्यामुळे त्याने स्वतःच्या मुलाला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला। त्याने प्रल्हादाला डोंगरावरून सुद्धा ढकललं, अगदी हत्तीच्या पायी सुद्धा टाकलं, विष दिलं। पण प्रत्येक वेळी परमेश्वराने त्याचे रक्षण केले, जणू काही भगवान विष्णूंनीच त्याचे रक्षण केले असेल। हिरण्यकशिपूला एक बहीण होती, म्हणजेच प्रल्हादाला एक आत्या होती। तिला अग्नीपासून वाचण्याचं वरदान होतं, म्हणजेच जेव्हा केव्हा अग्नीच्या संकटात ती सापडेल तेव्हा ती त्यातून वाचेल असं तिचं वरदान होतं। योजना अशी होती की होलिका अग्नीमध्ये बसेल आणि प्रल्हाद तिच्या मांडीवर बसेल। अग्नी प्रल्हादाला जाळेल आणि होलिका वाचेल। पण घडलं उलटच। होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण होती। प्रल्हाद परमेश्वराचं नामस्मरण करत होता, म्हणजेच भगवान विष्णूंचं तो अतिशय मनापासून नामस्मरण करत होता। अग्नीमध्येही त्याला काहीच झालं नाही। होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला बसवले तरीही प्रल्हादाला काहीच झाले नाही आणि होलिका मात्र जळून भस्म झाली। जरी तिला अग्नीचं वरदान होतं, म्हणजेच अग्नीपासून वाचण्याचं वरदान होतं, तरीही ती अग्नीमध्ये जळून भस्म झाली। तर ही कथा आपल्याला शिकवते की अहंकाराचा नेहमी नाश होतो, श्रद्धा आणि भक्तीचा विजय होतो। म्हणूनच आजही आपण होळी साजरी करतो आणि त्या होळीत सगळी नकारात्मकता जाळून टाकतो आणि एक नवीन सुरुवात करतो। वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण होलिका दहन करतो। होलिका दहनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू। आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी। धन्यवाद।